पालघर जिल्ह्यातील पहिले स्वतंत्र अवयव प्रत्यारोपण वसईत मेंदू मृत महिलेच्या अवयव दानामुळे 6 जणांना जीवनदान। भाज्यांचे दर कडाडले, थंडीच्या लाटेमुळे भाजी काढणीसाठी विलंब झाल्याने आवक घटली। जिल्ह्यात हवेची गुणवत्ता मध्यम तर खासगी हवेच्या निदर्शकानुसार हवेची गुणवत्ता वाईट। पुणे सातारा महामार्गावर कंटेनरची मोटारीला धडक, एकाच कुटुंबातील 4 जखमी, अपघातानंतर वाहतूक विस्कळीत। सराफात पेढीतील सोनसाखळ्या गळ्यात घालून चोरट्याने ठोकली धूम, सिंहगड रस्ता भागात 2 घटना। पुण्यामध्ये मुदत ठेव मिळवण्यासाठी ज्येष्ठ दाम्पत्याचा लढा, 21 वर्षांनंतर मिळाली मुदत ठेवीची रक्कम। तर विनयभंग प्रकरणी दाखल फौजदारी कारवाई रद्द, इंडिगो एअरलाइन्सच्या सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापकाला न्यायालयाचा दिलासा। वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळण्याचे प्रकरण, खटला संथ गतीने सुरू असल्याने आरोपीला जामीन। संपादित जमिनीची उर्वरित भरपाई जमीन मालकाला द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। मुंबईमध्ये गोखले पुलाचे काम अंतिम टप्प्यात, एप्रिलपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे आव्हान।